भारतात गेल्या 14 वर्षांपासून जे घडलं नाही, जे भल्या भल्या राजकारणी लोकांना जमलं नाही, विरोधकांना जमलं नाही, ते या देशाच्या तरुणांनी करून दाखवलं. आंदोलन करून महत्त्वाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. संपूर्ण देश एकवटला होता. सर्वजण व्यक्त होत होते. सोशल मीडियावर चर्चा होती. विरोधकांना सुद्धा यातून बळ मिळालं असं हे जन आंदोलन उभं राहिलं. आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना द्यावा लागला. त्यानंतर आता ज्या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे घडलं, त्यांच्या पार्टीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. पार्टीचे म्हणजे पक्षाचे नाही, तर पार्टीचे म्हणजे जल्लोषाचे. पार्टीत दिसणारे हेच चेहरे आंदोलनामागे होते, जे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होते आणि ज्यांनी हे आंदोलन उभं केलं, हे आंदोलन चालवलं. आणि आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी ते हॉटेलात गेले आणि त्यांनी ही पार्टी केली आणि तुफान नाचले सुद्धा. आता यावरच भाजपकडून आणि सरकार समर्थकांकडून आणि काही सामान्य लोकांकडून देखील टीका केली जाते. व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, प्रवक्ते आशुतोष रांका, गौरव दासही यात दिसत आहेत. अभिजित दिपकेंच्या हाताला सलाईनची सुई देखील दिसते, तर गौरव दास हा गॉगल लावून नाचताना दिसतोय. हेच व्हिडिओ ट्विट करत भाजप नेत्यांनी आता कॉकरोचच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. तर हेच पार्टीचे व्हिडिओज आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओज भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत असं म्हटलंय, प्रत्येकाला कठोर परिश्रम केल्यानंतर विश्रांती घेण्याचा आणि साजरा करण्याचा अधिकार आहे, पण त्याला योग्य वेळ आणि स्थान असतं. जेव्हा एखाद्या चळवळीला विद्यार्थ्यांसाठी न्यायाची लढाई म्हणून सादर केलं जातं, ज्यात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचा देखील उल्लेख केला जातो, तेव्हा लगेच नंतर नाचायचं आणि पार्टीसारखं दृश्य पाहायचं म्हणजे विचित्र आणि विरोधाभासी वाटतं. अनेकांना हे अत्यंत असंवेदनशील वाटलं. जणू कोणाच्या अंत्यविधीवर शोक व्यक्त करत असल्याचं सांगताना नाचणं. यापूर्वी विजेता दहिया स्टेजवर नाचत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता दिपके यांच्या गटातील सौरव, रांका आणि इतर जण साजरा करत असल्याचं दृश्य पाहून अनेक जण अस्वस्थता किंवा प्रश्न उपस्थित करू शकतात. हजारो तरुण जे जंतर मंतरवर शैक्षणिक सुधारणांच्या चळवळीचा भाग समजून आले होते, जखमी झाले. त्यांना हे काय संदेश देत आहेत? अनेक विद्यार्थ्यांना आता असं वाटू शकतं की त्यांना फसवलं गेलंय. ज्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व केल्याचे दावे केले गेले, ते किमान या दृश्यानुसार चिंतनाऐवजी पार्टीत संपलेले दिसत आहेत. जे चांगल्या विश्वासाने सामील झाले होते त्यांना विचारण्याचा अधिकार आहे की त्यांच्या भावनांचा वापर केवळ राजकीय मोहिमेसाठी करण्यात आला, की खऱ्या अर्थाने विद्यार्थी चळवळीसाठी या देशातील युवकांना देखावे नकोत, प्रामाणिकपणा हवा आहे, असं भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांनी म्हटलंय. यावर ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनीही असं म्हटलंय की दिल्लीतील हिंसक निदर्शनानंतर लगेच हॉटेलमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात नाचणाऱ्यांच्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी असाही प्रश्न विचारलाय की आंदोलनासाठी प्रवास, खाणं पिणं आणि राहणं, उपकरणं किंवा लॉजिस्टिक याचा पैसा कोण पुरवत आहे किंवा यांना फंडिंग कोण करत आहे, असा प्रश्न जेठमलानी यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून लढणाऱ्या या चेहऱ्यांवर आता टीका होते, तर काही जण कौतुक देखील करतायत. पण आंदोलनानंतर तरुणांनी किंवा जेनझीकडून असा जल्लोष होणं हे पहिल्यांदाच पाहायला मिळतं. असं असल्याने या प्रकरणाची अधिक चर्चाही होते. दुसरीकडे सोनम वांगचुक हे मात्र आंदोलन झाल्यानंतर राजघाटवर गेले आणि तिथे महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर त्यांनी दर्शन घेतलं. अशा प्रकारे जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आंदोलकांकडून जल्लोष किंवा विजय साजरा केला गेला. मात्र कॉकरोच पार्टीसारखंच कॉकरोचच्या लोकांनी पार्टी ही केलेली अनेकांना पटली नाहीये. पण एकूणच ज्या पद्धतीने ही पार्टी झाली, ज्या पद्धतीने जल्लोष साजरा केला, पण दुसरीकडे जंतर मंतरवर ज्या पद्धतीने रोष व्यक्त केला जात होता किंवा आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कसं लढतोय हे सांगितलं जात होतं, किंवा ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केल्यानंतर लोक रडत होते किंवा आपलं दुःख सांगत होते, त्यानंतर झालेली ही पार्टी किंवा या पार्टीनंतर ज्या काही गोष्टी, जे व्हिडिओ समोर आले, त्यावर अनेक जण रोष व्यक्त करताना दिसत आहेत. पण पहिल्यांदाच असं घडतंय. याआधी आंदोलनानंतर बैठक होतात, चिंतन केलं जातं किंवा विजयोत्सव साजरा केला जातो, भाषणं केली जातात. पण पहिल्यांदाच असं घडतंय की एखाद्या मोठ्या आंदोलनाला यश आल्यानंतर अशा पद्धतीने हॉटेलात पार्टी केली जाते. एकूणच आंदोलनात यश मिळवल्यानंतर झालेली ही पार्टी, याचे व्हिडिओज, याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.